नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवूयात होममेड आईस्क्रीम. त्याच्यासाठी मी घेतलेले आहे काय रे अमूलचं कंडेन्स मिल्क. नाही, अमूलचं फ्रेश क्रीम आहे. आणि परत मी घेतलेले आहे, सॉरी, हे आहे कंडेन्स मिल्क आणि हे आहे फ्रेश क्रीम अमूलची. आणि मी तुम्हाला सांगेल किती रुपयाला काय भेटलं. तर आता मी आमच्या 4 जणांसाठीच बनवते आहे. तर छोटे छोटेच मी आईस्क्रीम बनवते आहे 6. तर त्याच्यासाठी बघा काय काय घेतलेलं आहे. आणि हा मी व्हॅनिला इसेन्स घेतलाय. तुम्ही चॉकलेट किंवा बाकी कोणताही घेऊ शकता. आणि आपल्याला पहिल्यांदा एक बाउल घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये ते सर्व जिन्नस टाकायचे आहेत आणि चवीनुसार साखर पण आपल्याला ऍड करायची आहे आणि छान असं स्टर करून घ्यायचं. तर आता आपण बनवूयात होममेड आईस्क्रीम. तर बघा इथे मी आईस्क्रीम कंटेनर घेतलेलं आहे. इतकं सुंदर आहे ना ते. जे काडी असते म्हणजे त्याला आपण आईस्क्रीम घेतो ते वरतीचं हार्ट शेपचं आहे. आणि कलर तर कंटेनरचा इतका छान आहे. खरं तर कंटेनरसाठी मी म्हणजे आईस्क्रीम करायचं ठरवलं. म्हणजे जेव्हा आपण शॉपिंगला जातो मला हे कंटेनर खूप आवडलं होतं. तर चला आता आपण बनवूयात आईस्क्रीम. तर इथं मी कंडेन्स्ड मिल्क घेतलेलं आहे एका मोठ्या बाउलमध्ये. तुम्हाला जितकं बनवायचं आहे त्या साठी जेवढं लागतं आहे मी तेवढं घेतलेलं आहे. आता मी हे फुलवाला छोटासा डबा आहे कंडेन्स मिल्कचा, मी तो पूर्ण घेतलेला आहे. कारण आम्ही घरामध्ये 4 जण आहे. तर आमच्या 4 जणांसाठी मी करते, पण 2 एक्स्ट्रा होणार आहेत 6. तर बघा. आणि त्यानंतर मी फ्रेश क्रीम पण यामध्ये ॲड करते आणि आपली आईस्क्रीमची टेस्ट खूप छान आणि जबरदस्त होईल. आपण यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ॲड नाही करणार आहोत. कारण प्रिझर्वेटिव्ह आपण शॉपमधून आईस्क्रीम पार्लरमधून जे आईस्क्रीम घेतो ते खूप काळ टिकतं. पण हे आपल्याला फ्रेश बनवायचं आहे आणि फ्रेश लगेचच खायचं आहे. तर बघा मी हे बाउलमध्ये दोन्ही घेतलेले आहेत जिन्नस आणि ते मी चांगलं स्टर करायचं आहे. तर मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की चवीपुरतं यामध्ये साखर घाला, पण साखर घालायची आवश्यकता अजिबात नाही आहे. कारण जे कंडेन्स मिल्क आहे त्यामध्ये शुगरचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याच्यामुळे साखर ॲड करू नका. आता मी इथे व्हॅनिला इसेन्स घेतलं आहे. तुम्ही मार्केटमध्ये खूप सारे अवेलेबल आहेत इसेन्स, तर तुम्ही कोणतेही घेऊ शकता. चॉकलेट, पिस्ता, व्हॅनिला, वॉटेवर, म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते कोणतंही घेऊ शकता. तर मी इथे व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे 2 टोपण. याने व्हॅनिलाचा फ्लेवर येणार आहे तुमच्या आईस्क्रीममध्ये. तर छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान बनतं आहे ते. कंडेन्स मिल्क आणि फ्रेश क्रीम मिक्स झाले आहे. तर प्रमाण तुम्ही बघा, पातळ असं ते बनलेलं आहे. जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्तही पातळ नाही आहे. आपली बासुंदी कशी आहे ना, सेम तसं. तर मी आता या कंटेनरमध्ये भरून घेत आहे. तुम्ही जे वरणाची पळी असते ना त्याच्याने पण भरू शकता, पण मी इथे छोट्या चम्मचचा यूज करते कारण आपल्या आईस्क्रीमचे साईज छोटे छोटेच आहेत. कोणाकोणाला आवडतं घरी काय काय बनवायला, म्हणजे जसं आईस्क्रीम असेल, केक असेल किंवा नवीन काहीतरी डिश. तर मी हे फर्स्ट टाईमच आईस्क्रीम ट्राय करते. तर बघा खूप छान असं आपलं भरून झालेलं आहे. नंतर आपण त्यानंतर त्याच्यावरती टोपण लावायचं आहे. हे कंटेनर खरंच खूप छान आहे. याचं प्लास्टिक पण चांगल्या क्वालिटीचं आहे आणि ते असं छान असं फिट बसतं त्याला. बघा तुम्ही आणि बाळ वाट बघत होतं आईस्क्रीम. बाळाला माहितीच नाही आहे की ठेवल्यावरती 5 ते 6 तासांनी आईस्क्रीम बनणार आहे. त्याला वाटलं बनवलं, फ्रीजमध्ये ठेवलं का 2 मिनटात काढलं का आईस्क्रीम. तर चला तोपर्यंत आपण ब्लिंकिटवरून मागूयात हे फेमस आईस्क्रीम, मँगो आईस्क्रीम. खरंच याची चव असं वाटत होतं की आपण आंबाच खातोय, पूर्ण नाही की जास्त गोड आहे किंवा काय. जसा आपला आंबा लागतो सेम सेम सेम. त्याचं कवर जे आहे ना तुम्ही बघू शकता, ग्रीन, येल्लो आणि ऑरेंज कलरमध्ये, म्हणजे जसा आंबा आपला झाडावरती असतो सेम तसं. आणि खायला पण एकदम छान. तर तुम्ही ट्राय केलं आहे का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा.